लातूरमध्ये कमर्शियल गॅसचा पुरवठा जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे लातूरच्या हॉटेल इंडस्ट्रीवर मोठं संकट आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। घरगुती गॅस पुरवठ्याची जर यंत्रणा आपण पाहिली तर अशा पद्धतीने गॅस वितरण एजन्सीच्या बाहेर रांगा लागलेल्या आहेत। नागरिक जे आहेत ते तासनतास रांगेमध्ये थांबून गॅस सिलेंडर मिळण्याची प्रतीक्षा करतात। आपण जर पाहिलं तर लातूर शहरातल्या वेगवेगळ्या ज्या एजन्सीज आहेत किंवा जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या एजन्सीज आहेत त्या ठिकाणी घरगुती गॅस घेण्यासाठी म्हणून ग्राहक आणि नागरिक जे आहेत ते रांगा लावलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच जर लक्षात घेतलं तर आरोग्य आणि शिक्षणाच्या संदर्भातल्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांना प्रशासनानं प्राधान्यानं गॅस पुरवठा करण्याचं ठरवलेलं आहे। त्यामुळं हॉटेलिंग साठी किंवा कमर्शियल गॅस पुरवठा जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। 2 दिवसानंतर ही परिस्थिती जी आहे ती सुरळीत होईल अशा प्रकारचं सांगण्यात येत आहे। एकूणच जर लक्षात घेतलं आपण युद्धजन्य परिस्थितीमुळे ही परिस्थिती ओढवलेली असली तरी गॅसची टंचाई निर्माण झाल्यानं गॅस मुबलक प्रमाणामध्ये साठा करण्यासाठी म्हणून किंवा मिळवण्यासाठी म्हणून जे आहे ते नागरिक गर्दी करताना पाहायला मिळतात। किती वेळापासून थांबलात? 9 वाजल्यापासून थांबलो आम्ही। सकाळी 9 वाजल्यापासून? सकाळी 9 वाजल्यापासून हो। आता नंबर इथं आले। सकाळी जेवण नाही ना खाणं नाही जेवण उभार लागलं 5-5 दिवस नंबर लावला तरी घरी देतो म्हणून दिलंच नाही म्हणून 9ला जाऊन राहावं लागलं 5-6 दिवसांपासून नंबर लावला पण आलेला नाही गॅस। त्यामुळं उभा यावं लागलं इथं लाईनला। नंबर लावलेला आहे आपण तरी बी घरला पोहोच नाही गॅस पोच नाही। 5 ते 10 दिवसांपासून बुकिंग केलेली आहे मात्र गॅस सिलेंडर घरपोच येत नाही। त्यामुळे एजन्सींवर ही जी गर्दी आहे ती आपण पाहू शकतो। अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये सकाळी 9 वाजल्यापासून ग्राहक जे आहेत ते गॅस एजन्सी बाहेर रांगेमध्ये थांबले आहेत आणि गॅस मिळेल यासाठी 2 ते 4 तास त्यांना वाट पाहावं लागतं आहे, ताटकाळ लागतं आहे का आपलं जे काही व्यवसाय आहे कामधंदा नोकरी जी आहे ते सोडून गॅस एजन्सीच्या बाहेर नागरिकांनी रांगा लावलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।